नमस्कार मंडळी, आज आम्ही आमची चिमणी घेऊन श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांच्या दर्शनाला निघालेले आहोत. आता वाजलेत 2. आता पुढच्या प्रवासाला आम्ही निघतोय. आता आम्ही बेंगलोर पुणे हायवेला लागलो. बेंगलोर कडून पुण्याला जाणारा हायवे. आता ह्या पुणे हायवेनी आम्ही सांगली फाट्याला जाणार. सांगली फाट्यावरनं राईड घेऊन आम्ही अंकली मार्गे सोलापूर मार्गे अक्कलकोटला निघणार. दुकान आहे, तिथून आम्ही काही स्नॅक घेतो. आता आम्ही बेंगलोर पुणे हायवेला लागलो. बेंगलोर कडून पुण्याला जाणारा हायवे. आता ह्या पुणे हायवेनी आम्ही सांगली फाट्याला जाणार. सांगली फाट्यावरनं राईड घेऊन आम्ही अंकली मार्गे सोलापूर मार्गे अक्कलकोटला निघणार. इथे जवळजवळ सगळे स्टाईल, फरशी, लाद्या ह्याचेच दुकानं आहेत आणि होलसेल आणि रिटेल अशी दोन्ही दुकानं आहेत. आता आमचं 31 किलोमीटर आलो. आता इथे आम्ही पेट्रोल फुल करतो. आता आपण पोहोचलोय हॉटेल शताब्दी येथे जेवणासाठी. आल्या आल्या इथे श्री गणपती बाप्पाचं दर्शन झालं. गणपती बाप्पाला नमस्कार करून आम्ही जेवायला बसणार. त्याला आमचं जेवण व्हीट रोटी, व्हीट बटर रोटी, मिक्स व्हेज, ताक, हे कांदा, लिंबू असं आमचं आलेलं आहे जेवण. नंतर आम्ही कर्ड राईस मागवलाय, तो खाणार. चला मित्रांनो, जेवण झालेलं आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार. कृष्णा नदी, या कृष्णा नदीच्या पुलावरनं आम्ही पलीकडे चाललो. हीच नदी नृसिंहवाडीला जाते. हे आता सांगलीला रस्ता सरळ चाललाय आणि सोलापूरला उजव्या हाताला आम्ही वळणार. श्री क्षेत्र अक्कलकोट ला जाण्यासाठी. सोलापूर 196, पंढरपूर 143, सांगोला 108, लातूर 317. आता ह्या हायवेला आम्ही लागलो. हा सोलापूर हायवे आहे आणि या सोलापूर हायवेला स्पीड लिमिट आहे ते 80 आहे. हा सोलापूर हायवेचा पहिला टोल आला. 115 रुपये हा टोल. चला, चहाची वेळ झाली आहे. मस्त एक चहा, कारण आमचं जेवण जवळजवळ 4 वाजता झालं. त्यामुळे आता चहाची फार गरज आहे, म्हणून आता चहा पिणार इथे. आज शनी गणेश प्युअर व्हेज फूड प्लाझा आहे. ते आता आम्ही चहा पिणार. मस्त चहा आलाय. त्याच्याबरोबर त्यांनी कॉम्प्लिमेंटरी बिस्किट दिलंय. पहिल्यांदा बघितलंय की कुठेतरी आपण चहा घेतोय आणि तिथे कॉम्प्लिमेंटरी बिस्किट येते. बरं वाटलं बघून. मस्त चहा झाला. ह्या हायवेनी आम्ही पुढे निघणार. ही आमची गाडी. हे शनी गणेश रेस्टॉरंट. हे हत्तीचे पिल्लू, ते हरण, ते कासव ठेवलंय बघा. छोटसच आहे कासव. आणि इकडे एक वाघाचा स्टॅच्यू पण लावलाय. हा दुसरा टोल. बघूया आता किती टोल पडतो. ह्या 105 रुपये. 105 रुपये म्हणून सांगितले. ओके. हा आला तिसरा टोल. हा टोल आहे 100 रुपये. 3 टोल लागले. 115, 105 आणि 100. हा चौथा टोल 65 रुपये. आता अक्कलकोटचा बायपास रोड आम्ही घेतलाय.
अजून 2 किलोमीटरवर अक्कलकोट आहे. या बायपास रोडवरनं खाली येऊन पुला खालून उजवीकडे जायचंय. आता आपण पोहोचलोय अक्कलकोट येथे. आता उद्या पुढच्या भागात रूम देवदर्शन कसं झालं याची माहिती देतो.